अनधिकृत फेरीवाले आणि वाहतुकी संदर्भातील नियम पालघर नगर परिषद आणि वाहतूक विभागाने कठोर केले आहेत. रस्त्यांवर बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांना जामर लावल्याची प्रक्रिया शहरात सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे. ग्राहकांनी जर दुकानासमोर वाहन उभे केले तर त्या वाहन चालकावर कारवाई न करण्याकरिता व्यापारी संघटनेने बैठक घेतली. तसेच पोलीस उप अधीक्षक अभिजित धाराशिवकर यांची भेट घेऊन 20 फेब्रुवारीपर्यंत कारवाई न करण्याची मागणी केली. तर पालघर रेल्वे स्थानकापासून कचेरी रोड व जुना मनोर रोड या मार्गावरील अनधिकृत फेरीवाले आणि पार्किंग हटवण्याची कारवाई 10 फेब्रुवारीपासून नगर परिषद आणि वाहतूक विभागाने हाती घेतली आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी अथवा रिक्षा उभ्या करून गेल्यास संबंधित वाहनाला वाहतूक पोलीस जामर लावून ठेवत आहेत. या कारवाईमुळे येथील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. बेकायदा पार्किंगला यामुळे आळा बसला आहे. दुसरीकडे या कारवाईने व्यापारी वर्ग त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. व्यापारी संघटनेची या संदर्भात बैठक पार पडली. या दुकानांमध्ये खरेदी करायला येणाऱ्या ग्राहकांना इतर ठिकाणी वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध नसल्याने वाहन चालक दुकानासमोर वाहने उभी करणारे ग्राहक त्यांच्या वाहनावर होणारी कारवाई आणि या कारवाईमुळे अनेक उद्योगधंद्यांवर झालेला परिणाम यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उप अधीक्षक यांची भेट घेऊन 20 फेब्रुवारीपर्यंत कारवाई न करण्याची मागणी केली. मात्र ही कारवाई कायम सुरू राहणार असल्याचे पोलीस उप अधीक्षक यांनी सांगितले. तसेच यावर काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. दरम्यान याबाबतचे निवेदन पालकमंत्री गणेश नाईक यांना देणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सवाराम चौधरी यांनी सांगितले आहे. दुकानांमध्ये खरेदी करायला येणाऱ्या ग्राहकांना इतर ठिकाणी वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध नसल्याने वाहन चालक दुकानासमोर गाडी लावतात. तर दरम्यान पालघर शहरात 10 फेब्रुवारीपासून बेकायदा पार्किंग हटवण्याची कारवाई नगर परिषद व वाहतूक विभागाने घेतली असल्याने दुकानांसमोरील वाहनांवरील कारवाई होत आहे. तर यामुळे ग्राहकच दुकानामध्ये येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने दुकानांसमोरील वाहनांवर कारवाई करू नये अशी मागणी केली आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सवाराम चौधरी यांनी सांगितले की आठवड्याभरात या संदर्भात पालकमंत्री गणेश नाईक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.